नमस्कार, मी राधाकिशन यादव भूविकास सेंद्रिय शेतीमध्ये आपले स्वागत करत आहे। तर शेतकरी बंधूंनो, आज आपण फलाहार म्हणजे बायो एन्झाईम तयार करणार आहात। तर या आपल्या भूविकास सेंद्रिय शेतीमध्ये जे याचे फळ तयार झालेले आहेत तेच फळ आपण या बायो एन्झाईमसाठी वापर करणार आहात। आपण इकडे पाहू शकता, ही केळी आहे, या ठिकाणी पपई, इथे पेरू आहे, आंबा, वांग्याचे फळ आणि या ठिकाणी कागदी लिंबू, तसंच या ड्रम मध्ये आपण बेल आर्क पण तयार केलेला आहे। तर या ठिकाणी बायो एन्झाईमचं कल्चर हे यामध्ये पहिलं बायो एन्झाईम आपलं तयार आहे, हे विरजणवण्याचा वापर करणार आहात। आणि या ठिकाणी बेलाचा पण आर्क आपण घातलेला आहे, ज्याला आपण सेंद्रिय पोटॅश असं म्हणतो। तर या ठिकाणी हे वांगी आपण चिरून घेतलेले आहेत, तसेच हे लिंबाच्या फोडी पण आहात। त्याचप्रमाणे या ठिकाणी हे जी पपई आहे आपल्या या शेतामध्ये उगवलेली, तर याची अशा प्रकारचे लहान 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 असे छिलके काढून घ्यायचे। हे लहान 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 तुकडे केल्याच्या नंतर बायो एन्झाईम तयार होण्यासाठी हे लवकर तयार होत असतं। थोडं चूक करायचं। हे केळी आहे आपल्या शेतामधलीच, हे पिकलेली केळी आहे। आता याचे पण अशा प्रकारे लहान 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 तुकडे करून घ्यायचे। यानंतर आपल्या शेतामध्ये असलेला हा गावरान आंबा, हे गावरान आंबा पण आपण आतमध्ये टाकणार आहात, जेणेकरून आपण हे सगळे पिकलेले फळ आणि गोड आहेत, त्याच्यामुळे आपल्याला फर्मेंटेशनसाठी वेगळ्या प्रकारे असं गूळ टाकायची गरज नाही पडणार। हे आपल्या या शेतामधीलच हा पेरू, हे पेरू पण या बायो एन्झाईमसाठी आपण वापर करत आहात। अशाच आपल्या या ठिकाणी एक 7-8 प्रकारची फळं या बायो एन्झाईमसाठी वापर करत आहोत। अतिशय सुंदर अशा प्रकारचं बायो एन्झाईमचे रिझल्ट आहेत। आपण गेल्या वर्षी पण आपण केलेलं होतं, आणि यावर्षी भूविकास सेंद्रिय शेतकरी गट हा आमचा जो आहे, या गट सर्वांसाठीच कामाला येईल अशा प्रकारे आपण जास्त प्रमाणात यावर्षी बायो एन्झाईम तयार करत आहोत। अशा प्रकारे अगदी चांगल्या प्रकारची बऱ्याच वेळेस बायो एन्झाईम तयार करत असताना जे काही रॉ मटेरियल आहे, यानंतर हे पपई अशा प्रकारे लहान लहान फोडी तयार करून अशा कट करून घ्यायच्या। अतिशय ठिकाणी आपण ह्या बायो एन्झाईम मध्ये लिंबाचा पण वापर करत आहोत, ज्याच्यामुळे फ्लावरिंग स्टेजच्या वेळी लिंबू हे अतिशय चांगल्या प्रकारचं काम करतं, आणि पीएच मेंटेन्स करण्यासाठी पण या लिंबाचा वापर होतो। आता आपलं सर्व याचे तुकडे करून झालेले आहेत, आणि या बॅरलमध्ये आपण हे 10 किलो फळं घेतलेली आहेत, आणि 10 किलो फळे हे लहान 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 तुकडे करून या ठिकाणी अशा प्रकारे या बॅरलमध्ये टाकून घेतो। अशा प्रकारे टाकायचं। पूर्ण आपले 10 किलो फळं होते। 7-8 प्रकारचे आपण फळं वापरलेले आहेत। आणि या 10 किलो फळासाठी
त्याच्या दुप्पट म्हणजे 20 लिटर पाणी हे आतमध्ये टाकायचं आहे. चा वापर करावा लागतो, परंतु आपण या ठिकाणी गोड प्रकारचे फळं वापरलेले आहेत. केळीचा वापर पूर्ण केळासहित वापर केल्यामुळं गूळ टाकण्याची गरज नाही आहे आणि याचं फर्मेंटेशन होण्यासाठी पूर्णतः 3 महिने लागतात. परंतु आपण या ठिकाणी पहिलंच इर्जन म्हणून बायो एन्झाईम जे वापरलेला आहे बेलापासून वगैरे फळापासून तयार केलेलं, तर यामुळे हा जो बायो एन्झाईम आहे आपलं, तर ते आता 1 ते 1.5 महिन्यामध्ये वापरण्यासाठी तयार होईल. तर अशा प्रकारे बायो एन्झाईम तयार करून आपल्या शेतामध्ये टॉनिक म्हणून त्याचा चांगल्या प्रकारे वापर करू शकतो. तर या भूविकास शेतीमध्ये तर आपण वेगवेगळ्या प्रकारचे अर्क तयार करून वापरतो. तर अशाच प्रकारे इतर शेतकरी बंधूंनी सुद्धा तयार करून आपल्या शेतामध्ये वापरून सेंद्रिय पद्धतीने शेती उत्पन्न करावी अशी आपणास विनंती करतो. धन्यवाद.